अरे काही आणखीन परदेशी लोक होते ज्यांच्यामुळे आपल्या भारताचे वेगवेगळे नाव पडलेले आहेत, राईट. मग जसं की आता आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांनी काय सांगितले, आपल्याला भारताला इंडिया म्हणून नाव दिलेलं आहे, राईट. त्याच प्रकारे जे भरत होतं आपण पाहिलं ते भरताचा देश का, कारण भरत नावाचं कुळ. आता हे कुठं भेटतं आपल्याला, महाकाव्यांमध्ये पुराणांमध्ये ह्याचा उल्लेख भेटतो. त्यानंतरचं आहे हिंदू. मी आत्ताच सांगितलं कशामुळे, सिंधू नदीमुळे हिंदू हे नाव पडलेलं आहे, इराणी लोकांनी दिलेलं आहे. त्यानंतर आहे इंडोस. हे कोणी दिलंय, ग्रीक लोकांनी दिलेलं आहे, ग्रीक लोकांनी. त्यानंतरचं आहे हिंद, हे अरब लोकांनी दिलेलं आहे, ते पण सिंधवरनच अपभ्रंश होऊन आलेलं आहे. मग आहे इंडिया, ब्रिटिशांनी दिलेलं. मग इंटरेस्टिंगली हिब्रू लोकांनी काय नाव दिलेलं आहे, ते आहे होड्डू. आणि सप्तसैंधव हा नाव आपल्याला भेटतो जिंद अवेस्ता या ग्रंथामध्ये. हा पारसी लोकांचा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये जिंद अवेस्तामध्ये आपल्याला या आपल्या भागाचा सप्तसैंधव असा केलेला उल्लेख दिसतो. आता सप्तसैंधव, 7 नद्या असं त्याचं लिटरल मिनिंग आहे. मग 7 नद्या, इंदसच्या 5, मग आधी जे घग्गर, हाकरा, सरस्वती रिव्हर होत्या त्यांचा सुद्धा समावेश करून असं 7 नद्यांचं जे भाग आहे त्याला सप्तसैंधव असं ते म्हणायचे आणि त्याचा उल्लेख जिंद अवस्थामध्ये झालेला आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला पाणिनीने लिहिलेल्या अष्टाध्यायीमध्ये भारताचा भारत म्हणून केलेला उल्लेख दिसतो. पाणिनीची कुठलं पुस्तक आहे, अष्टाध्यायी पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी भारत असा सर्वात प्रथम उल्लेख केलेला आहे. सर्वात आधी कोणी केलेला आहे, पाणिनीने. कुठल्या पुस्तकात, अष्टाध्यायी पुस्तकात. ओके.